घरातील लहान मुलांना म्हणा किंवा घरातील मोठ्या माणसांना मधल्या वेळेस चहा बरोबर किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी खायला हवं असतं. त्या छोट्याशा भुकेसाठी आज आपण पाहूयात भडंग कसा बनवायचा ते. कोल्हापूरमध्ये किंवा सांगलीमध्ये प्रत्येक ठिकाणी भडंग बनवण्याची पद्धत वेगळी आहे. पण आज आपण इथे एक सिक्रेट मसाला वापरून भडंग बनवणार आहोत. खूप साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. भडंग बनवण्यासाठी मी इथे जवळपास अर्धा किलो कुरमुरे घेतलेले आहेत. कुरमुरे चांगले चाळून घ्यायचे आणि स्वच्छ निवडून घ्यायचे, कारण की त्यामध्ये कस असते. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर त्याला अर्धा किंवा 1 तास ऊन दिलं तरी चालेल, म्हणजे हे कुरमुरे किंवा आपलं हे भडंग चांगलं कुरकुरीत होतं. मी जवळपास अर्धा तास इथे हे उन्हामध्ये ठेवलेलं आहे. आता आपण पाहूया बाकीचं साहित्य. इथे मी जवळपास पाऊण वाटी, म्हणजे पाऊण मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी डाळवं म्हणजे भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे. भरपूर सारा कढीपत्ता आणि त्याचबरोबर 2 लसणाचे गड्डे आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत. लसूण सोलून नाही घ्यायचा, फक्त चुरगळून टेचून घेतला तरी चालेल. आता आपण तो सिक्रेट मसाला पाहूया. सिक्रेट मसाला बनवण्यासाठी अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे. आता हे प्रमाण जे आहे ते अर्धा किलो कुरमुऱ्यांसाठी परफेक्ट आहे. 2 चमचे फक्त साखर घ्यायची आणि 1 चमचा लाल तिखट घ्यायचे आणि पाव चमचा आपल्याला इथे हिंग घालायचा आहे. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा, आपला इथे मसाला तयार झालेला आहे. कढई तापत ठेवूया आणि त्यामध्ये 2 मोठ्या पळ्या मी इथे तेल घातलेलं आहे. तेल आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. लो टू मीडियम आचेवरती आपण हे शेंगदाणे भाजून घेऊयात. शेंगदाण्याची जोपर्यंत अशी साल फुटत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहेत. हे पहा, असे म्हणजे ते चांगले कुरकुरीत होतात. शेंगदाणे तळून आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण घालूया डाळवं. डाळवं आपल्याला जास्त तळायचं नाही, कारण की डाळवं जर आपण जास्त तळलं की ते कडक होतं. हे पहा, आपण फक्त थोडा वेळ तेलामध्ये घालून डाळवंही काढून घेऊयात. तेल चांगलं आपल्याला निथळून घ्यायचं आहे झाऱ्याच्या साह्याने. आता आपण घालणार आहोत डाळवं झाल्यानंतर हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्याही चांगल्या आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळून घ्यायच्या आहेत. एकसारख्या हलवत मिरची टाकल्यानंतर मिरची उडू नये याची काळजी घ्यायची. आपण आपल्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त घालू शकता. आता आपल्या इथे मिरच्या चांगल्या कडक व्हायला लागलेल्या आहेत. यामध्ये आपण घालूयात आता कढीपत्ता. कढीपत्ताही आपल्याला चांगला तेलात तळून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत. म्हणजे असा कढीपत्ता किंवा जो पण पदार्थ आहे तो आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा, म्हणजे भडंग आपलं लूज होणार नाही किंवा नरम पडणार नाही. आता कढीपत्ताही आपला इथे चांगला कुरकुरीत झालेला आहे. कढीपत्ताही भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता आपण घालणार आहोत लसूण. लसूण चांगला लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत लसूणही आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे. लसूण मी थोडंसं इथे टेचून घेतलेला आहे. पाहू शकता, साल पूर्ण काढायची गरज नाही, म्हणजे चवही चांगली येते. लसूण पण आपण एका भांड्यात काढूया. आता आपण घालूयात हळद. मी इथे जवळपास अर्धा चमचा हळद घातलेली आहे फोडणी देण्यासाठी. आणि त्याचबरोबर हळद चांगली तेलामध्ये भाजली गेली की यामध्ये आपल्याला घालायचा आहे मसाला. जो आपण सिक्रेट मसाला बनवला आहे तो या तेलामध्ये घालून चांगलं आपण हलवून घेऊयात. मसाला घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत जे आपण मगाशी शेंगदाणे डाळवं सगळं जे तळून घेतलेले आहे ते. आणि हे तळून झाल्यानंतर हे चांगलं आपण हलवून घेऊयात आणि गॅस आता बंद करूयात. आता इथे आपली खमंग फोडणी तयार झालेली आहे. आता ही फोडणी जी आहे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ हे फोडणीतच घालायचं. चवीनुसार आपण मीठ घालूयात आणि चांगलं पुन्हा एकदा हलवून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला इथे बंद करायचीच आहे अगोदर. आता आपण जो मसाला आहे तो सर्व या कुरमुऱ्यांमध्ये गरम असतानाच आपल्याला टाकायचा आहे. कढई जड असल्यामुळे पितळाची
मला पकडीने उचलता येत नव्हती, म्हणून मी झाराच्या साह्याने टाकला. पण आता मी कढई एका हाताने पकडून यामध्ये सर्व मसाला घालते. अशा पद्धतीने मसाला घातल्यानंतर आपल्याला कुरमुरे वर खाली करून हा सगळा मसाला कुरमुऱ्यांना लागेल असं एकसारखं हलवायचं आहे. बघा, अशा पद्धतीने झाऱ्याच्या साह्याने हा सर्व मसाला मी या कुरमुऱ्यांना लागेल अशा पद्धतीने वर खाली करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने हा आपला सर्व मसाला या कुरमुऱ्यांना लागलेला आहे. आपण पाहू शकता. हे जे भडंग आहे ते आपण जास्त प्रमाणात तिखटही केलेलं नाही, म्हणजे घरातील लहान मुलंही आवडीने खाऊ शकतील. आपण आपल्या आवडीनुसार शेव घालू शकता. बऱ्याच ठिकाणी भडंगमध्ये शेव घातली जात नाही, पण शेव घातल्यामुळे घरातील लहान मुलं वेळ समजून हे खातील आणि त्याचबरोबर थोडी चवही आणखीन चांगली लागेल. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. आता मी फक्त 1 मिनिट हे जे भडंग आहे ते गरम कढईमध्ये, म्हणजे लो गॅसवरती 2 बॅचेस करून थोडंसं आणखीन फक्त गरम करून घेणार आहे, म्हणजे ते चांगलं जास्तच कुरकुरीत राहील. आजची ही रेसिपी भडंगची तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॅमिलीसोबत मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या स्वाद किचन या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. बाय बाय.